श्री गणेशाय नमः. ग्रंथ मनाचे श्लोक क्रमांक 31. महासंकटी सोडिले देवजने, प्रतापे बळे आगळा सर्वगुणे, जयाचे स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. महासंकटी सोडिले देवजेने, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. तो महापराक्रमी आहे, तो राम आहे. त्याच्या नावातच राम आहे. त्याच्या नावात राम आहे. आणि तो इतका पराक्रमी आहे की देव जेव्हा संकटात पडले होते, आपल्याला माहिती आहे, आपण सर्वजण रामायणाचा अभ्यास करणारे आहोत. कधी कधी देवावरती संकट आलं आणि कधी कधी त्यांनी एकदा तर दशरथ राजालाच त्यांनी बोलवून नेलं होतं देवांनी. देवासुर संग्राम जेव्हा झाला तेव्हा राजा दशरथाला देवांनी पाचारण केलं होतं. आपल्याला माहिती आहे की या पृथ्वी तलावरती, या हिंदुस्थानामध्ये अशा अनेक रथी महारथी होऊन गेलेले आहेत की जेव्हा देव आणि दानव, देव आणि असुर यांचा संग्राम झाला तेव्हा अनेक असे राजे या पृथ्वी तलावरती होते. राजा दिलीप असेल, राजा दशरथ असतील, किंवा मुचकुंद नावाचा सुद्धा एक महापराक्रमी राजा या देव असुर संग्रामामध्ये तो सुद्धा तेवढाच पराक्रम ज्यानं दाखवलेला होता. आणि म्हणून माझ्या रामानं सुद्धा तेवढा पराक्रम दाखवलेला होता. आणि म्हणून ते असं म्हणतात की महासंकटी सोडिले देवजेने. आणि हे जेव्हा संकट आलेलं होतं, जेव्हा संग्राम झाला, तेव्हा देवाला भगवान श्रीरामांनी सोडवलं होतं. आणि म्हणून पुढच्या ओळीत समर्थ आपल्याला अशी आठवण करून देतात की जया ते स्मरे शैलजा शूलपाणी. आणि म्हणून ज्यांचं स्मरण हे सतत शिव आणि पार्वती हे दोघे जण करत असतात, ते म्हणजे माझे प्रभू श्रीराम. आणि त्या श्रीरामांचे सेवक, त्या श्रीरामांचे दास म्हणजे आपले रामदास स्वामी, दुसरं कोण आहे? आणि म्हणून हे त्यांचं सामर्थ्य आहे. हे रामदास स्वामींचं पूर्ण सामर्थ्य आहे की त्यांनी राम कसा भजावा आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही तो राम कसा उतरवावा, आणि जेणेकरून आमच्याही जीवनात थोडासा राम निर्माण होईल. आपल्याला माहिती राम या शब्दाचा किती मोठा अर्थ आहे की नुसता राम हा शब्द जरी आम्ही वापरला तरी त्याची किती तरंग ते आमच्या आजूबाजूच्या वातावरणावरती पसरतात. आणि म्हणून ते असं सांगतात की जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, म्हणजे साक्षात भगवान शिव आणि पार्वती, माता पार्वती यांना सुद्धा अनेकदा त्यांचं दर्शन घ्यावंसं वाटलं. आपल्याला माहिती ती कथा मी नेहमी सांगत असतो. आणि त्यानंतर ते असंही म्हणतात की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, म्हणजे ते असं मनाला शेवटच्या ओवीमध्ये ते अशी आज्ञा करतात की नुपेक्षी कदा तिची उपेक्षा करू नको रे. तो राम सर्व सामर्थ्यवान आहे. आणि त्या रामाचा दास म्हणजे समर्थ रामदास स्वामी आहेत. यांची तू कधीच उपेक्षा करू नको. आणि म्हणून ज्यांनी आम्हाला राम शिकवला, ज्यांनी आम्हाला राम समजून सांगितला, आणि ज्यांनी आमच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष राम उभा केला, असे ते समर्थ आहेत. आणि म्हणून त्यांना समर्थ, आता समर्थ या शब्दावर सुद्धा जर कधी अभ्यास करायचा म्हटला, चिंतन करायचं म्हटलं, तर संपूर्ण आयुष्य जरी पूर्ण आमचं झालं ना, तरी आम्ही त्यांचं पूर्ण स्वरूप आम्ही ओळखू शकणार नाहीये, असे ते समर्थ होते. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांचे ते लाडके होते. म्हणून भगवान हनुमंताचे सुद्धा ते अत्यंत प्रिय असे रामदास स्वामी होते. रामदास स्वामींच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेकदा त्यांना भगवान श्रीरामांनी ते दर्शन दिलं. पण त्याचबरोबर हनुमंतरायांनी सुद्धा अनेकदा त्यांना तर अक्षरशः हनुमंताने पाठीवरती उचलून, पाठीवरती बसवून त्यांना श्रीलंकेची एक चक्कर मारून आणली. एवढा अधिकार प्रभू समर्थ रामदास स्वामी यांचा होता. आणि म्हणून नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.